ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपले स्वागत आणि आता गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया माझं गाव माझा जिल्हामधून। रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणाला पुढील 2 दिवस रेड अलर्ट। हवामान विभागाकडून आज आणि उद्या अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता, प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना। गडचिरोलीच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची हजेरी, लक्ष्मण नाल्याला पूर, जोरदार पावसामुळे अहेरी अल्लापल्ली राज्यमार्ग बंद। पुण्याच्या खडकवासला धरण परिसरात रिमझिम पाऊस, पुणेकरांची पर्यटनासाठी गर्दी, धरण 70% भरलं, पावसाचा गारवा आणि धरणाचं सौंदर्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। गर्भवती महिलेला झोळी करून रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे। शहापूर तालुक्यातील वांद्रे ग्रामपंचायत हद्दीमधील भवरपाडा परिसरातील ही घटना। गडचिरोलीच्या कोलामपल्लीत गोमणीतील ग्रामसेवकाची कार पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे, तर ग्रामसेवक हे एका झाडावर चढून बसल्यानं थोडक्यात बचावले। एसटी महामंडळाचा अजब निर्णय, गणेशोत्सवाच्या तोंडावर एकेरी ग्रुप बुकिंगवर 30% भाडेवाढ, परतीच्या प्रवासात एसटी बस रिकामी येत असल्याचं कारण पुढे करण्यात आलंय। गणेश चतुर्थीनिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन्स आता चालवल्या जाणार आहेत। मध्य रेल्वेच्या 250 तर पश्चिम रेल्वेच्या 44 विशेष फेऱ्या। नागपूर मेट्रोचा 10 कोटी प्रवाशांचा टप्पा पार पडलाय। 2017 पासून सुरू झालेल्या सेवेला 6.5 वर्षात मोठं यश, लवकरच दुसरा टप्पाही सुरू होणार। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे। तुळजाभवानी मंदिरात आता 25 जुलैपासून भाविकांना लाडू प्रसाद मिळणार आहे। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन, या पार्श्वभूमीवर ग्राहक विभागातर्फे जवळपास 3 लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार, जयकुमार रावल यांची माहिती। गुजरात आणि महाराष्ट्राच्या मच्छीमारांनी मंत्री नितेश राणेंची भेट घेतली। मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार, नितेश राणेंचं मच्छीमारांना आश्वासन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर, केशवराज मंदिरात शिंदेंना आज संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान केला जाणार। आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, दिव्यांग मानधनासह अनेक मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन। अमरावतीमध्ये बँक मॅनेजरला बच्चू कडूंची फोनवरून धमकी, शेतकऱ्यांकडून कर्जाची सक्तीची वसुली कराल तर तिथेच ठोकणार, सक्तीनं वसुली केली तर सोडणार नाही, बच्चू कडूंची धमकी। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली। महादेव मुंडे हत्या प्रकरणाबाबत अंतरवली सराटीत मुंडे कुटुंबीय आणि जरांगेंमध्ये चर्चा। राजू शेट्टी यांनी घेतली साखर आयुक्तांची भेट, थकीत एफआरपी, कारागृह घोटाळा, साखर कारखानदार आणि राज्य साखर संघाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। वर्ध्याच्या हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या अंगावर मुंग्या चढल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। वैद्यकीय अधीक्षकांनी मुंग्यांचा प्रादुर्भाव मान्य केला। सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या तरुण कंत्राटदाराची गळफास घेत आत्महत्या, राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप होतोय। नांदेडमधील बस स्थानकात लघुशंकेसाठी 5 रुपये आकारणाऱ्या शौचालय चालकाला एका मराठी माणसानं जाब विचारला, मात्र शौचालय चालकानं मराठी बोलण्यास नकार दिला। मनसेकडून शौचालय चालकाला चोप। किरकोळ कारणावरून हत्या करत दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड, नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई। नागपूरच्या सिव्हिल लाईन्सच्या वेस्ट हायकोर्ट रोडवर भर दिवसा महिलेची हत्या, महिलेचा पाठलाग करत धारधार शस्त्रानं तिच्यावर हल्ला केला आणि या घटनास्थळीच महिलेचा मृत्यू झालाय। बहिणीसोबत मित्राला लॉजवर एकाच रूममध्ये पकडलं, भावाला राग अनावर झाल्यानं बहिणीच्या प्रियकराला त्यानं बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झालाय। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, यापैकी 9 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। लातूर तुळजापूर महामार्गावर छावा आणि सर्वपक्ष नेत्यांचा रास्ता रोको, सूरज चव्हाणांवर 307 दाखल करा, तसंच कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या, या मागणीसाठी आंदोलन। लातूरच्या निलंग्यात सूरज चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले, सूरज चव्हाणांवर तात्काळ कारवाई करण्याची देखील मागणी होतीये। बुलढाण्यातील माळेगावमध्ये अतिक्रमण हटवणाऱ्या पथकावर हल्ला, पोलीस आणि वन विभागाच्या पथकावर अतिक्रमणधारकांकडून दगडफेक, 5 पोलीस जखमी। छावा क्रांतिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येवला तहसील कार्यालयाच्या आवारातच
पत्त्याचा डाव मांडलाय. पत्ते खेळून गांधीगिरी पद्धतीनं कृषी मंत्री आणि शासनाचा निषेध केला.